आणि पाऊस पडलेला आहे, हो ना? पाऊस पडत आहे ना माऊ. आणि ही आमची माऊ आहे. सकाळी उठले ते लोक दोघं पण. किती वाजता? 7 वाजता ना? 5 वाजता. एवढ्या लवकर उठला? हां, तर 5 वाजता उठलेले आहेत स्वरांश आणि माऊ. नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील जाधव. परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज तारीख आहे 22 मे 2025 आणि आत्ता वाजले सकाळचे 8. तर मित्रांनो, पावसाला सुरुवात झालेली आहे. पाऊस चालू झालेला आहे. हे 22 तारीख ना? 22 ना? हां ते माऊ, पाऊस झाला आहे ना चालू. मग आवडतोय तुला पाऊस? पावसात जायचं आहे खेळायला, भिजायला जायचं आहे? हां, तर माऊ तुला जायचं आहे पावसामध्ये? हां, नाही का? कारण पाऊस माझे पाय भंगार बनवते. भंगार? हा, माझे पाय. हां, हे बाकी जूनमध्ये, आता मे महिन्यातच यावं लागेल. म्हणजे पावसाळा मे महिन्यातच चालू होतो आता हल्ली. जरासा पाऊस गेलेला आणि आम्ही आधी पटकन तोंड धुवून घेतो. एवढा वेळ झाला इथं पावसात, म्हणजे पावसात नाही, पावसाच्या इथं बाहेर बसून पहिलं आपण फ्रेश होऊया, तोंड वगैरे धुऊया. गावाला आपण संध्याकाळी आंघोळ करतो, सकाळी नाही, कारण गावाला पद्धत आहे आमच्याकडे. म्हणजे सगळ्यांकडे नाही, फक्त आमच्याकडे पद्धत आहे. चला पहिला आधी ना फ्रेश होऊया. तरी पण बघ, बारीक बारीकचा पाऊस पडतोय. पण जराच वाटू. चला पहिलं तोंड धुऊया. मित्रांनो, इकडं पर्याला पण पाणी आलेलं नाही, पण या पर्यातलं पाणी आहे तेच हे झालं, तांबडं झालेलं आहे. पण असं वाटतं पावसाळा चालू झाला आहे पूर्ण. एवढा अंधारी वगैरे आली, फक्त काय हिरवं रान यायचं बाकी आहे आता, ते पण येईलच. परत अंधारी आलेले, म्हणजे परत एक सर येऊन जाईल. नमस्कार, मी स्वप्नील जाधव. परत एकदा तुमचं स्वागत आहे मित्रांनो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो आता वाजलेत सकाळचे 9:15 आणि पाऊस खूप पडतोय. आम्ही चाललोय भूमध्ये. ॲक्च्युली मी आणि पप्पू जातोय. तर पप्पू गेलाय वरती मंदिराजवळ, म्हणजे विहाराजवळ, आणि मी जातोय छत्री घेऊन, कारण पाऊस अचानक मोठा आला. तर पप्पू म्हणाला की छत्री घेऊन ये. तर आता मी जातोय आणि आता मी भूमध्ये पण जातोय. पाऊस आहे ना, जोराचा आलेला आहे, जोराचा पाऊस. चप्पल पण सरकत आहेत. तर हे बघा, रस्त्याने पाणी यायला लागलंय. असा पाऊस पडतोय, भरपूर असा पाऊस. दिप्या पाहिजे होता, म्हणजे कुर्ल्या पकडायला गेलो असतो आपण. हा, काय झालं, एक लाईन जाते, एक लाईन मग तसंच झालंय सगळं. चला मामा, हा चला. तर आपण आता आलोय भुवात आणि सगळा पाणी चिखल झालाय सगळं. तुला माहिती होतं आम्हाला जायचं होतं, आता काय कार्य म्हणलं. होय, आम्हाला पण आता बघू उद्या, म्हणजे आम्ही लगेच जाऊन लगेच जाणार. तर मित्रांनो, हे बघा, काही दुःख वाटतंय डोंगरावरती. सही एकदम, सही एकदम. तर असा पावसातनं चांगला व्ह्यू होतो. पण आता ॲक्च्युली काय मे महिना चालू आहे ना, त्यामुळे जरा मूड नाही. नंबर घेऊन ये ना. तर इथे दीप आहे आमचा, दीप आलेला भुवात. ही दीपची गाडी आहे. समोर असा मस्त व्ह्यू. आणि आपण आता आलोय कोंबडी घ्यायला. इथं बघा, हे भूमध्ये फेमस असं कोंबडी शॉप आहे, दत्ता आर्येश्वर चिकन सेंटर भू. तर इथून आपण आता एक 5-6 किलो कोंबड्या घेतोय, कारण घरी पाहुणे येणार आहेत म्हणून. हा, मग
माणसात 5-6 किलो कोंबडी बाबा. माणसात म्हणजे कोंबडी खायला नको. मग पाहुणे येणार आहेत, पाहुण्यांना नको चिकन. ते आता बघूया जेवढी येईल तेवढी. तर आपण आता इथं वडापाव खायला आलोय. त्यांचं हॉटेल होतंय चांगलं, बाबू तांबे. कधी भूला आला तर खा इथं वडापाव, टेस्ट जबरदस्त असते. वैतरणा बाय भेटलेला आहे. कुठं आलो कुठं? हो भाऊ, काय म्हणतं, बरं आहे ना? काय म्हणताय? जय भीम जय भीम. तर मित्रांनो आता आपण चाललोय घरी आणि पाऊस पडलाय. रस्ता बघा कसा आहे, लावला चिंबा आणि मस्त दिप्या पाहिजे होता रे आज. खेकडी बिकडी पकडायला मिळाली असते. दाखवत आहे अजून आहे. आणि हा आमचा जिओ टॉवर. तर आताच आम्ही भूमधून आलेलो आहोत आणि ह्या आमच्या बहिणी. आम्ही भूला गेलो होतो. हां, मग मुंबईला कधी जाणार? 27ला, म्हणजे अजून आहेत 2-3 दिवस आहेत. करा मजा करा तोपर्यंत. पप्पूकडनं आज पार्टी आहे, कारण म्हणजे बायको दाखवणार आहे संध्याकाळी कार्यक्रम असा म्हणजे ऐकलेला आहे. मग त्याच्याकडनं पार्टी जोरात झाली पाहिजे. चायनीज वगैरे सगळं आम्हाला मिळणार आहे असं पप्पूकडनं आम्ही अपेक्षा ठेवलेली आहे. हो, मिळणार. उद्या मिळणार. कालचं आम्हाला आमच्यासाठी आम्हाला उपवास काय ना. चल मग, चला भेटू. काय, चला बाय. तर आमच्या सोबत आहेत आमचे पाहुणे. बाबू, तुझं नाव काय? निसर्ग जाधव. निसर्ग जाधव. आणि तुमचं? प्रणय कदम. प्रणय कदम ना. तर मित्रांनो हे बघा, हा घोडा दिसायला लागलाय, लाल घोडा. याला काहीतरी नाव आहे, आता माझ्या लक्षात नाही येत आहे. पण हा घोडा दिसायला लागलाय म्हणजे पाऊस सुरुवात झालेली आहे, पावसाला. तर मित्रांनो आता वाजले सकाळचे 11:30 आणि आम्ही आता घरी पोचलेलो आहोत. पाऊस खूप पडत होता, मध्येच आत्ताचा पाऊस गेलाय. तर बरं वाटतंय जरा. पण लाईट काय आली आहे की नाही माहीत नाही. आता आपण पोचलोय आता घरी. आपल्याला आता एक नक्षत्राचा घोडा असं काहीतरी म्हणतात, लाल घोडा, तो दिसलेला आहे. म्हणजे पाऊस अशा प्रकारे चालू झालेला आहे असं आपण आता समजू शकतो. हे चिऊ, 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 ते बोलाय बघताय. होय चिऊ. तर ही आमची चिऊ. त्या माझा मोठा पुतण्या, सगळ्यात मोठा भावंडा. आणि हा त्याचा पोरगा सगळ्यात. आणि ही माझी नासून, या माझा नातू. ही माझी ननद. पनवल्याची दोघी, तुमची सासू म्हणता ना, ही माझी ननद. हा, सगळ्या भावंडात मोठी. म्हणजे मोठ्या भावाची पाठची, ह्याच्या पप्पाची पाठची, ही माझी ननद. तिच्या पाठचं 4 भाव. हे एकच घर, फक्त त्यावेळेला त्यांनी अशा खोल्या करून ठेवल्या. जागा अशी लांब म्हणून असंच बनवलं सगळं. हो, तर पप्पूच्या सासरवाडीतली लोक आलेली आहेत आपल्या घरी. आणि तो एक इकडे आहे. तर मित्रांनो आपल्याकडे आज चिकन आहे, पाहुणे आलेले आहेत. आणि इकडे आपल्याकडं पुऱ्या लाटण्याचं काम चालू आहे. आणि इकडे पुऱ्या तळण्याचं काम चालू आहे. तर मित्रांनो आता आपण आलोय. तर मित्रांनो ही आमची ताई आहे, वाडेकर ताई. तर इकडे बघा चिकन आहे. हा, चुलीवरचं जेवण बनवते, चिकन आहे. आणि इकडे आमची आई आहे, आई पण चिकन बनवण्यात मदत करते. इकडे आमचा नवनीत आहे. मेहुण्यांना काळीच भाजून देतो. काळीज देतोय ना मेहुण्यांना, काळीज आणि पाय भाजून. खूप लोक खातात अशी. तुम्ही पण असं करून खाता का? कमेंट करून सांगा. भात देते लहान पोरांना. ही आमची बाय आहे आणि आमचा बॅकी. काम करून आत्ताच दमलंय म्हणून चहा पितो. हो, तर हे आमचे भाऊ आहेत, काम करून आत्ताच जमलेत म्हणून चहा पित आहेत. बाकीचे कुठे पर्या बघायला गेले की काय? तर आपण आलोय राजापकर यांच्या घरी. आणि हे काय फणसाचे घर काम करतायत, फणसाच्या अटला काढतायत ना. इथे भाऊ दादा आहेत आणि इथे आप्पा आहेत आमचे आणि इथे प्रदीप दादा. असे हे फणसाच्या अटला काढतायत. पण हे कशासाठी? ते नंतर सुकवायला भाजी बनते. ते सुकवून करतात. त्याची चेचून कर भाजी बनवायची. खूप सुंदर भाजी होती. बरोबर.
याच आपल्या याच फणसाच्या आहेत. हो काप्या फणसाच्या. या काप्या फणसाच्या आटला तुम्ही भाजून खाऊ शकता उपवासाला. बरोबर. आणि उकडून पण खाऊ शकता. त्याची भाजी पण बनवू शकते. डाळीमध्ये पण टाकून खाऊ हो शकता. बरोबर बरोबर. अशा ह्या फणसाच्या आटला आहेत. त्या सर्वांनी अशा आमच्याकडून विकत घ्या. आम्ही तुम्हाला विकत देऊ शकतो. विकत देऊ शकतो. बरोबर. हे फणस पिकलेले कोण कोकणात आता खात नाही. हो नाहीच खात. विकून बरोबर. देण्यापेक्षा त्याची वाया जाण्यापेक्षा त्याचा आम्ही उपयोग करतोय. हो नाही बरोबर. बिया काढून कर त्या बियांचा उपयोग होईल पुढे. हो हो बरोबर. नवीन रोपं करण्यासाठी नवीन रोपं करण्यासाठी हे रोपांसाठी best पण आहे. त्याचा उपयोग होईल. हो. हा फणस आहे तो. ह्या फणसाचे कापा फणस आहे आणि एकदम मस्त टेस्टी असा फणस आहे. आम्ही सुद्धा खाल्ला आहे. कापा फणस आहे त्यांच्या घराजवळचाच. खतरनाक असा पाऊस पडतो. आता आमचे भाऊ दादा आहेत. हे मुंबईमध्ये BST मध्ये आहेत जॉबला, गव्हर्नमेंट जॉबला. हो. तर तुम्ही सांगा भाऊ दादा काय तुमच्याबद्दल काय माहिती किंवा तुम्ही काय करता. आता हे काही ते गावी आलो तर फणसाचे फुकट जाण्यापेक्षा खराब असलेले फणस झालेले ते. पण तुम्ही मुंबईमध्ये काय करता एक्झॅक्टली. म्हणजे मुंबईमध्ये BSC मध्ये ड्रायव्हर मध्ये आहे. ड्रायव्हर मध्ये आहे ना. तरी किती वर्ष झाली तरी. आज 21 वर्ष चालू झाले. 1 वर्ष म्हणजे अजून पण चालूच आहे. हो बरोबर हो ना. 20 वर्ष जॉबला आहे. जॉबला आहे ना. ते आमचे भाऊ दादा BST मध्ये आहेत आणि आता मे महिन्याच्या सुट्टीत आलेले ते गावाला. आणि मग हे गावी आल्यावर मग ही अशी गावची उद्योग चालू असतात काय हो. आंबा हो. शेतीची कामं बरोबर. बाकी इतर सगळे हो. बाकी पुढे काय असं असेल ते. हो. आणि आमचे हे प्रदीप दादा आहेत. प्रदीप दादा पण आमचे BMC मध्ये आहेत. तर हे नक्कीच गावची मजा घेण्यासाठी नक्कीच गावी आलं पाहिजे प्रत्येकाने. बरोबर. कारण आपण गाव सोडलं नाही पाहिजे. धकाधकीच्या जीवनातून कुठेतरी एक विसावा म्हणून नक्कीच. नक्कीच. आणि गावाकडचा आनंद घेण्यासारखं आता पाऊस पण मस्त मजेशीर चालू आहे. हो. मग मे महिन्यात पाऊस पडलाय काय सांगाल याच्यावर. पुढे आता थोडंसं बाहेर फिरणं काय थोडं कमी झालं आहे त्याच्यामुळे हो ना. थोडं जरा अडगुळ वाटतंय. कारण मे महिना तरी सुद्धा ठीक आहे. वातावरण निसर्गाचं आहे ते. बरोबर. वातावरण एक नंबर झालेलं आहे. मस्त झालंय ना. हो. तर मित्रांनो बाहेर बघा पाऊस पडलाय आणि आपल्याला दोन्ही पण दादानी चांगली माहिती दिली आहे. दोन्ही पण दादा गव्हर्नमेंट सर्वंट आहेत मुंबईला. पण गावची ओढ असल्यामुळे ते लोक दरवर्षी मे महिन्यातून गावी येतात. तर मित्रांनो पाऊस बघा जोरदार आलाय. समोरचा डोंगर आहे ना दिसन असं झालाय बघ. तुम्हाला दिसतोय का बघा. डोंगर दिसन असं झालाय. पूर्ण पांढरं पांढरं झालंय एकदम. मस्त असा जोरदार पाऊस पडलाय. पावसाळा सुरू झाल्यासारखं. इकडं पण बघा पाणी वाहत आहे त्या साईडला. तर मित्रांनो आता आपण आलोय जरा घराच्या बाहेर आणि बघा पूर्ण डोंगर दिसेनासे झालेत. एवढं पाणी पाऊस आलाय. हे बघा खतरनाक एकदम धबधबा झालाय. धबधबा एवढा पाऊस पडतो. हे पाणी असं वाहत वाहत इकडे खाली जातं. धबधबा झालाय. हे बघा त्या खळ्यातनं पण असं येते पाणी. तर मित्रांनो आपण आता छत्री घेऊन आलेलो आहोत बाहेर आणि पाऊस बघा जोरदार पडतोय. तुम्ही इकडे माझ्या पाठीमागे बघा जोरदार पाऊस पडतोय. मळ्या तोडून भरलेल्या आहेत. हे बघा तुम्हाला दिसत असेल. आणि हा पाऊस खरा झाला असं आम्ही समजू शकतो. म्हणजे पावसाळा सुरू झाला असं आपल्याला आता जाणवू लागलेलं आहे. कारण आपल्याला मगाशी तो लाल घोडासुद्धा दिसलेला होता. तर मगाशी पाऊस नव्हता पण आता जोरदार पाऊस पडतोय. आणि हे बघा मळ्या तोडून भरलेल्या आहेत एकदम. या शेतमाळे आहेत तुडुंब भरल्यात. चला आप्पा. हा काय चला काका. हो चला. हो अशीच येत राहा, भेट देत राहा.
हो तर ही चाफ्याची फुलं आहेत, चाफा. तर आता पाऊस गेलाय, आपण दुसऱ्या पाहुण्यांकडे आलोय, म्हणजे या पाहुण्यांच्या आपण वाडीमध्ये जाऊ. आणि हे बघा जबरदस्त असा व्ह्यू आहे. पाऊस गेलाय आता, हे बघा झूम करूया आपण आणि समोरचा डोंगर बघूया. हा बघा व्ह्यू, आत्ता ते डोंगर दिसत आहेत. आता मगाशी ना डोंगर दिसत नव्हतं. हे बघा सही सही एकदम आहे. ॲक्च्युली पावसाळ्यात नाही ना यायला पाहिजे गावी, जबरदस्त वाटतं. मी काय म्हणतो, सुनील तुमचा मुलगा होय ना, तो ओळखतो मला. सुनील आणि राणी पण तुमचीच मुलगी, राणी आहे ना, मग राणी ओळखते. हे घर आमचं आहे, त्यात इकडं आहे, इथं आहे भावजाईच्या आयशीचा घर. आले वहिनी वगैरे गावी येते. कधी आले? हे घर काय? आता मस्त बनवलं घर ते. तर आता आपण पाहुण्यांना जरा इथल्या त्यांच्या वाडीतल्या पाहुण्यांकडे आपण फिरवलेलं आहे आणि आता आपण जातोय घरी. तर आमचे पाहुणे जेवायला बसलेत. कसं आहे चिकन, कसं आहे? चांगलं आहे ना? मस्त मस्त. इथं आमची लोक आता जेवत आहेत. आधी हिचा काढा, हा खा. आणि इथं आमचं माऊ आहे. हा खा, माऊ दाखव, माऊ हाय करा. खावा. हा शाबास. तर मित्रांनो आता आपण चिकन घेतलेलं आहे आणि सगळेजण जेवायला बसलेले आहेत. सगळ्यांचं झालंय जेवण ॲक्च्युली, आपणच जेवतोय आता. पाहुण्यांनी पण जेवलंय. चिकन मस्त झालंय. आणि आता वाजले दुपारचे 2:45 झाले ना, ते 2:45 म्हणजे 3 वाजलेच आहेत. बाकी बबलू वगैरे आपला घरभरणीला गेलाय भूमध्ये. नयन बाबा आमचे आलेले आहेत आणि भाऊ आलेले आहेत. भाऊ आलेले आहेत आणि हे ताई नाही आले. दोघंच आलं. दोघं कसं काय आलं? कुठल्या गाडीन? ऍक्टिव्हा आणली आहे. मग ऋषी वगैरे नाही आलाय? मग कधी आजच येत आहेत ना? येत आहेत ना, मग ठीक आहे. चला पाहुणे पण आलेले आहेत. बरं झालं आलो तुम्ही. तर मित्रांनो आज पाहुणे आलेत आणि वारगाववरनं. तर मित्रांनो आता वाजले संध्याकाळचे 4 आणि पाऊस काही थांबायचं काही नाव घेत नाही. जरासा पडतोय, म्हणजे भरपूरसा पडतोय, थोडा वेळ थांबतोय. तर हे बघा पूर्ण पाणी आहे ना भरलंय आता खळ्यामध्ये आपल्या. हे बघा पूर्ण पाणी भरलंय खळ्यामध्ये. हे बघा असं पूर्ण पाऊस पडलाय आणि मे महिन्याचा जून महिना करून टाकलाय पावसाने. आता असं मला असं वाटायला लागलं की मे महिन्यात गावी येऊच नाही. मेच्या मला वाटतं मार्च मध्येच यावं. म्हणजे मला असं वाटतं की शाळेला सुट्टी सुद्धा पोरांना मार्च मध्येच डोकं शांत करायला ते आले होते. सरकारने माझी सुट्टी द्यावा. तर मी शांततेसाठी आली होती, पण शांतता भंग करून टाकली या पावसाने. पण या वेळेला मे महिन्यात पाऊस पडायला लागलेला आहे. याच्यावर काय आपलं मत आहे? आमच्या सगळ्या प्लॅनिंगची वाट लावलेली आहे. हो ना, पाऊस आम्हाला बाहेर जायचं होतं पण बाहेर जाता येत नाहीये. तर परत लवकर मुंबईत जायचं लागेल. हा 2 दिवसांनी मुंबईला बसायचं. तर हा मे महिना आपला काय थोडक्यात काय सांगायचं? घरात बसून गेलेला आहे. घरात बसून ना, इतर मे महिन्यापेक्षा हा मे महिना घरात बसून गेलेला आहे. तर मित्रांनो आपण आता आपल्या घराच्या मागच्या बाजूला आलोय आणि तुम्ही बघू शकता की एवढा पाऊस पडतोय ना. संध्याकाळचे 4 वाजून गेलेले आहेत आणि हे बघा पूर्ण तुम्ही पर्यात बघितलात ना तर पूर्ण चहा झालाय पर्याचा. आपल्या चहा म्हणजे थोडक्यात गढूळ पाणी झालेलं आहे. बघा तुम्हाला दिसत असेल हा आपला पर्याय आहे. तर पूर्ण गढूळ पाणी झालेलं आहे पर्यामध्ये. हो ना, मी कुठे आहे? आणि मी धावा 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 अरे धावा. तर अशी एकत्र बसण्याची मजा फक्त गावालाच असते. मग घर कसंही असू दे, आनंद गावालाच असतो. ए करायची बाकी आंघोळ अजून. पाहुणे चाललेत. हो चला. हो धन्यवाद धन्यवाद. हो चला बाबा.
पाया चला हो भेटू. तू वरती जातोयस ना सोडा. आवडला काय? गाव आवडलं काय तुम्हाला? हा हाय, ही आमची बाय आहे. बाय माऊ नाव काय तुझं? उर्वी. हा उर्वी बाय आहे आमची. तर मित्रांनो आता वाजले संध्याकाळचे 4:45. आम्ही आणि चाललोय जायला उलटं झालं काहीतरी. तर मित्रांनो आता आम्ही पर्यावरती चाललोय बघण्यासाठी की रात्री खेकडे पकडण्यास योग्य आहे का. तो माझ्यासोबत आहे दिप्या, आणि दिप्या चेक करणार आहे. दिप्या आपला कुर्ली स्टार आहे, तर दिप्या कुर्ली पकडण्यात एक्सपर्ट आहे, म्हणून आपण दिप्याला घेऊन आलो. दरवाजा तो एक काढला नाही आहे बघ कुणीतरी. मग तो काय एक आहे की दोन आहे? वर ठेवलेला आहे तो दरवाजा काढावाच लागेल तरच मिळू शकतं. हां तर मित्रांनो आता आम्ही जरा खाली आलो आहे पर्यावरती. आत्ताच पाहुणे गेलेले आहेत आपल्याकडे, म्हणजे आपल्याकडून, आणि आपण आता खालच्या पाऱ्याच्या इथं आलो आहे. इथं मिळू शकता ना. इकडं ना. तर दिप्या म्हणतो की या साईडला मिळण्याचे चान्सेस आहेत खेकडी, पण तिकडं वरती बघा पाणी तुडूंब भरलं आहे एकदम. तर आपण सावकाश जातोय, नाही तर तांगड्यावर होतील आपल्या. मी इथनं आतनंच जातो, नाही तर कोसळायचं. आणि हे बघा पाणी बघा काय वाहत आहे ते. इथं खेकडे मिळण्याचे चान्स आहेत. आणि हे बघ आईच हो, हे बघ कोण काढवी की साप? काढवी वाटतं, नाही साप वाटतं. ह्याच्यातनं गेला रे बाहेर जास्त. काढवीसारखं वाटलं पण बहुतेक पानचा बसावं. तर मित्रांनो याच्यात खेकडे असण्याचे चान्सेस आहे. आणि पाणी बघा काय भरलं आहे ते पर्याय झाला तुडून. त्या पोरांनी दरवाजे एक एकच काढलेत, 2-2 काढायला पाहिजे होतं. आणि हे बघा काय भरलं आहे बघा पर्याय एकदम जबरदस्त. पावसाचे दिवस चालू झालेले आहेत. कोकण विलेज सिरीज आपले आता अजून टाईम आहे, संपणार नाही लवकर. पाणी बघा काय भरलं आहे ते. दिप्या आपला तिकडे गेलाय, बघूया काय करतोय. पाण्याचा फोर्स बघा काय आहे तो. आणि आलाय पाऊस, परत आलेला आहे पाऊस. आणि आम्ही आता इथंच थांबतोय. परत पाऊस आलेला आहे. पावसाला काय झालंय काय समजत नाही. आपण थांबलोय आता ब्रिजच्या खाली. हा अख्खा मे महिना आपला, अख्खा नाही पण अर्धा पावसामध्येच गेलेला आहे. आणि हे आमचं बंधारा म्हणजे धरण. आणि पाणी बघा काय भरलं आहे ते तुडूंब भरलेलं आहे पाणी. तर मित्रांनो आता आपण चाललोय घरी, कारण का पाऊस आहे ना थांबतो पडतोय. होय परत हे भरलाय. इकडे जा बघून यावे एकदा साकवावरनं कसा दिसतंय ते. तर मित्रांनो जरा साकवावर जातोय, नाही तर परत भिजायला व्हायचं आपल्याला. इकडनं बघूया जरा पर्याय आपला कसा दिसतोय एकदा. पाऊस गेलाय तोपर्यंत घरी जाऊया पटकन. हे बघा काय वाटतंय बघा, एकदम पाणी भरलाय तुडूंब पर्याय. बघ होय. तर मित्रांनो आपल्याला एक खेकडा दिसलेला आहे कुर्ली, आणि दिप्या जातोय पकडायला. दिप्या म्हणतोय की शांतच आहे. मी इथंच थांबतोय आणि दिप्या बघूया खेकडा पकडतोय. झूम करून बघू आपण.
दिलेलं होतं. आणि दुसऱ्याला औषध भेटलेलं आहे खेकडा. दुसऱ्याला दिलेला खेकडा आणि दिप्यास भेटलेला आहे कुर्ली. भेटली आणि दुसऱ्याला भेटलेले कुर्ली. कुर्ली भेटलेली एक. आणि असं चढणीचं मासं म्हणतात ते कधी रे असं काय चढते. तर हे बघा हे गप नाही ना मी नाही अशी पकड. हे नको गप मरू दे इकडं. मी नाही चावली बिवली ना तर माझं दिवाळा लागेल. मी नाही. तर दिप्या आमचा कुर्ल्या पकडण्यात एक्सपर्ट आहे. तर दिप्याला एक आहे ना कुर्ली भेटलेली आहे आणि पकडली आहे दिप्याने एकदम जबरदस्त. मी कुर्ली पकडत नाही. आपल्याला एकदा चावली होती आणि माझी दिवाळा लागली. तर हा एक कुर्ली पकडलेली आहे. आणि पाणी बघा हे एवढी पाण्याची लेवल आहे. दिप्याला एक खेकडा मिळालेला आहे. कुर्ली वरतीच येत होती. पोरांना जरा दाखवू कुर्ली. ही बघ दिसली. ही बघ दुकान पकडलेले सहज कुर्ली. सहज पकडलेली कुर्ली. सहज पकडतो सहज. कुर्ली भेटलेली आहे. सही सही झालं का की अजून आहे. नंतर रात्री रात्री झाली का राहू दिसेल. आता हे एवढ्यांना घेऊन चल भाऊ तू. मी तुझी शीख घेऊन येतो. चल. ही गेली कुठं. हा तिथं आहे ना. नाही ही बघ ही बघ भेटला तो बाबा. हे डेंजर अशी कुर्ली. दिप्याने 2 कुर्ल्या पकडलेल्या आहेत. असं येता येत असं शीख घेऊन येतो तू. चल आल्यासारख्या 2 कुर्ल्या भेटल्या. तर मित्रांनो 2 कुर्ल्या दिप्याला सहज मिळालेल्या आहेत. मग समजा रात्री आलो तर कदाचित जास्त मिळू शकतात. आपण तर काही खेकडी खात नाही पण घरचे लोक खातात. पण खेकडी पकडताना बघायला आवडतं. तर जाऊया आता घरी 2 खेकडी घेऊन बघूया पोरांच्या रिॲक्शन वगैरे काय आहेत कोणाचं. तर आता आपण लगेचच आपल्या घरी पोचलेलो आहोत. तर आपलं घर पर्याच्या वरतीच आहे म्हणून तो कुर्ल्या घेऊन आता बघूया आपण रिॲक्शन्स. कोणही रिॲक्शन बघायला कोण आहेच नाही. हे बघ हे बघ काय आणलेलं आहे. दाखव दाखव मला दाखव. काय होतं त्याला. बालडी बालडी खेकडा आणलाय बघ कुर्ली. 2 कुर्ली आणल्या सहज असे जाऊन मिळाले वरच्या वर. मी अजून पण आणायचंय. अजून आणायचंय. हा मी पण येणार आणायला. पकडायला रात्री जायचंय पण नाईटला. रात्री मी येणार. हा येणार मी. तू येणार. हा माझं फिशिंग आहे. काय फिशिंग करायला तू येणार हा, की खेकडी पकडायला येणार. नाही मी नाही पकडणार. का क्रॅब्स कडे ना एवढे शार्प क्लॉस आहे. काय क्रॅब्स कडे एवढे शार्प क्लॉस आहे. म्हणजे हे बघ हे क्लॉस आहे ना शार्प आहे. मग काय करतो तो. ते असे हात पकडते आणि चावते. हा. चावत नाही ते हाताने टाईट करतो जोरात. टाईट करते जोरात. नको 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 रे आधी. ठेव ठेव. त्या हांड्यात आता टाकलेलं. मला वाटतं की कुर्ली होती. हे चावला. हे बघ थांब. हे चावला. ए हात नका घालवा काय त्याला आंगडे दे बघ. खेकडे बघा दाखवा. तेव्हा मोठे खेकडे आहेत. हात लाव. 2 मोठे खेकडे आहेत. हात लाव. इकडे पण एक तू अचानक कसा गेला. अरे असं बघाय अंदाज घ्यायला. हा हात हवी आहे. घालून गेली ना मामा. हा? ते म्हणतात
त्याला चिमटाशी काढत शकतात. चावू शकता का? हात नाही घालायचा का त्याच्यामध्ये? तू छोटा अजून फेकून टाका मग. छोटा हात लावता कुणाला वाटेल पाणी आहे आणि खेकडा रेल आणि आम्ही पटकन गीताताई आमची आलेली आहे. गीताताई आमची आलेली आहे आणि ऋषी आमचा आलेला आहे. आता वाजले संध्याकाळचे किती? 5:45 झाले ना? 5:45 झालेले आहेत आणि संध्याकाळी 6:30 वाजता मजा करताना 6:30 नाही सॉरी 6:15 वाजता घरामध्ये लाईट गेलेली आहे आणि हा गोंधळ पोरांचा. तर मित्रांनो आता वाजले 6:15 वाजून 5-10 मिनिटं झालेले आहेत आणि पाऊस बघा पडायला लागलाय. एवढा जोरात लागलाय ना की पाणी आहे बघा. आणि मित्रांनो आता वाजलेत रात्रीचे 7 आणि लाईट गेलेली आहे घरात. हे असे सगळेजण बसलेले आहेत अंधारात वगैरे. सगळा अंधार झालेला आहे आणि इथं मग हे आम्ही लाईट गेल्यावर अशा करामती करतो. जय भीम. आम्ही बघितलेली आहे मुंबईला कासनीतून बघितली लग्नातून बघितली. आता गावच्या मंडळी हात लावा आणि इकडे बघा. थांबा अक्का. तर मित्रांनो आता वाजलेत रात्रीचे 11:30 आणि आपण चाललोय कुर्ल्या पकडायला. अडचण आहे एकदम. खेकडी विकडी पकडणं म्हणजे सोपं आहे. आणि इकडे भाऊ नाही ॲडव्हेंचर करताय तिथे. बुलबुडीत पण झालंय जरासं. सावकाश चला. हे एवढंच ॲडव्हेंचर आपल्यासाठी पुष्कळ आहे. तर मित्रांनो आता खेकडी पकडून आलेलो. दीप्याने भरपूर खतरनाक अशी खेकडी भेटलेली आहेत आपल्याला. तर हे आहे ना हे सगळं मोठी खेकडी पकडलेली आहे. ते आमच्या दिप्याने पकडलेली आहे. दिप्या हे सगळं खेकडी पकडण्याचं श्रेय जातं दिप्याला. तर मित्रांनो ह्या मोठ्या खेकड्या पकडल्यात नाही सगळ्या दिप्याने पकडलेल्या आहेत. आणि दिप्या तरी कधीपासून पकडतोस खेकडी? एवढं दिप्या म्हणजे दिपेश दिलीप म्हात्रे. पकडायचं रे. दिपेश दिलीप म्हात्रे याचं नाव. आणि मेन म्हणजे हा पप्पाकडनं त्या शिकलेला आहे. मी पण मेहनत केली खूप. घरात बसून मेहनत केली आणि खेकडा खाणार आहे उद्या. 1 2 3 4 5 0 15 एक तरी आहे. मित्रांनो आता वाजलेत रात्रीचे 12:15 आणि आता आपली खेकडी पकडून झालेली आहेत. दिप्याने जबरदस्त खेकडी पकडली आहे. लाईक सबस्क्राईब. तर मित्रांनो लाईक करा सबस्क्राईब करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईबच करा. आणि हा आजच्या दिवसाचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.